तर हे बघा, छान शेपूची भाजी मला निवडून दिली, छान कांदा कापून दिला आहे मोठ्या मुलीनी, आणि छान वांगीची भाजी इकडं बनवून घेतली होती मी एका साईडला. बघू शकता तुम्ही. याची जर रेसिपी जर तुम्हाला पाहिजे हवी असेल तर ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर नक्की मी याच्यापेक्षाही छान भाजी बनवते, पण मी ही टाईमपास भाजी बनवली होती खाण्यासाठी. इकडं पोळ्या बनवून घेतल्या होत्या. आणि चला, आज करायची होती घराची क्लिनिंग. चला, आता गुढीपाडवा आलेला आहे आणि पाडव्याच्या सणानिमित्त आपण तर नेहमीच घराची साफसफाई करीत असतो. तर नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि घरामध्ये देखील खूप जळमट आणि घरामध्ये आपल्याला साफसफाई करावीच लागते. तर तसे आपण दिवाळीला तर करतच असतो, पण दिवाळीनंतर देखील आपण नंतरून काही साफसफाई एवढी करत नसतो. नंतरून पाडव्याच्याच मुहूर्तावर आपण छान सर्व घराची क्लिनिंग करत असतो. त्यांनी घरही स्वच्छ राहतं आणि सगळी घरामध्ये सर्व वस्तूची देखील स्वच्छता असते. तर ते मी नेहमी पाडव्याच्या सणाला सगळ्या घराची क्लिनिंग करत असते. चला, आज मला पूर्ण घराची क्लिनिंग करायची आहे, किचनची क्लिनिंग करायची आहे आणि हॉलची देखील क्लिनिंग करायची आहे. बघू शकता तुम्ही. तर बघा, मी तुम्हाला सांगत आहे की चला, आज घराची क्लिनिंग करायची आहे. तर दुपारच्या जेवणासाठी इकडे मी चिकनची भाजी बनवणार होती आणि भाकरी बनवल्या होत्या. चला, आता हॉलची साफसफाई मिस्टर करत आहे, तुम्हाला दाखवत आहे. चला बघा, आता हॉलमध्ये खूप सारे फोटो डेकोरेशन आणि यांना खूप सारे अवॉर्ड्स भेटलेले आहे. तर मिस्टर हे सिंगिंग ऑपरेटिंगचं काम करतात, साऊंड ऑपरेटिंगचं काम करतात, सिंगिंगचं काम करतात. त्यांना खूप सारे अवॉर्ड आहे. ते काय मी घरामध्ये असे डेकोरेशन केलेले नाही आहे, पण ते ठेवलेले आहे एका साईडला बघा. आणि हे यांचे अवॉर्ड तर बघा, ती सगळं साफसफाई करत आहे एक कपडा घेऊन छोटी मुलगी. आणि घराचे नेहमीची जी भांडी असतात तर बघा, मोठी मुलगी साफसफाई करत आहे, ती घासत आहे. चला, आज पूर्ण घराची क्लिनिंग करायची आहे आणि तुम्हाला आज मी पूर्ण आता घराची क्लिनिंग दाखवते. चला, फॅन वगैरे घरामधले कोपऱ्यातली जाळी जळमटी असतात ती सर्व आपल्याला साफसफाई करायची असतात. तर सर्व अशा झाडूच्या यांनीच आम्ही सगळं साफसफाई करत असतो. तर जाळे काढण्यासाठी दुसरा झाडू आहे, पण तो काय आता सापडला नव्हता. तर ह्याच झाडूने सर्व भिंती वगैरे झाडून घेतल्या आणि सर्व स्लॅब गर्डरचं घर आहे असल्यामुळे सर्व वरची जाळे वगैरे काढून घेतली आणि ते देखील सर्व झाडून वगैरे घेतले. खिडकीची सगळी धूळ काढून घेतली. चला, आता हा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला दुपारचा. तर चला, शुभ दुपार. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर प्रियंका रेसिपी आणि व्लॉगमध्ये. तर चला, आज करणार आहे घराची क्लिनिंग आणि चला, तुम्हाला व्हिडिओद्वारे सर्व क्लिनिंग ते मी दाखवत आहे. चला, किचनची सर्व भांडी वगैरे काढली होती आणि छान पद्धतीने अशी घासून वगैरे ठेवली होती, बघू शकता तुम्ही. आणि दुपारचं धुणं वगैरे देखील धुवून वाळत होतं आणि एका साईडला पूर्ण किचनची भांडी ती काढून घासून ठेवली होती आणि अर्धी भांडी घासायची होती. त्यानंतर मी घरात आले. अर्धी भांडी घासून मी घरातली क्लीन करायची होती. चला, आता आपल्या किचनच्या स्टाईलवर खूप साऱ्या फोडणीचं धूळ आणि तेलकटपणा साचलेला असतो. रोज आपण स्वयंपाक करतो तर त्याच्या सगळ्या फोडण्या वगैरे तेल वगैरे सगळं यावरच साचून बसतं. चला, याची देखील मी छान असं सर्व असं घासून घेतलेलं आहे साबणी. तर साबणीवर मी थोडंसं आलं वगैरे टाकलं होतं आणि साबणीला घासणीला थोडासा साबण वगैरे लावून छान असं क्लिनिंग करून घेतलं. तर पूर्ण छान याच्यावर थोडासा खूप सारा फोडणीचा गंज बसत असतो. तर मी नेहमीच वरच्यावर क्लिनिंग करतच असते. तर आज पुन्हा छान सर्व काढून वगैरे घेतलं आहे
आणि छान अशी पूर्ण स्टाईल अशी छान अशी घासून वगैरे घेतली, खूप सुंदर निघाली. आणि किचनची खिडकी सुद्धा आपण सर्व तेलाचे तुपाचे जे हे असतं तर ते देखील यावर काचेवर जाऊन बसतं. तर छान आता घासणीच्या सहाय्याने आणि थोडंसं रिंग आलं टाकलेलं होतं, त्याने खूप सुंदर अशी स्टाईल निघते. तुम्ही देखील यूज करू शकता, खूप सुंदर निघते. तर चला, आणि एका साईडला टाकीचा नळ आहे, एका साईडला आम्हाला नेहमी रोजचं रेग्युलरचं पाणी येत असतं त्याचं नळ आहे. तर वरच्या टाकीच्या पाण्याला मी नळी लावली आणि छान पद्धतीने सर्व असं क्लिनिंग करून घेतली. पूर्ण स्टाईल 2 वेळेस साबण लावून घेतली आणि छान अशी घासून वगैरे घेतली आणि छान असं नळीने छान धुवून घेतली. चला, तुमची देखील क्लिनिंग चालू आहे की नाही ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. तर चला, आपण वर्षातनं तर नेहमी आपले वरच्यावर तर साफसफाई होतच असते. पूर्ण डीपमध्ये क्लिनिंग काय आपण नेहमी तर करत नसतोच, पण चला वर्षातनं आपण 2दा 3दा का होईना आपण पूर्ण घराची डीप क्लिनिंग करतच असतो. तर चला, आणि छान आता हे सर्व क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर आपल्याला पुढचे देखील कार्यक्रम करायचे असतात. जसे चैत्र पाडवा येतो, वाळवणाची आपल्याला वर्षभरचे वाळवण लागतं घरामध्ये, ते देखील आपल्याला करायचं असतं. तर चला, आणि मी तुम्हाला वाळवणाचे देखील पदार्थ शेअर करणार आहे. तर माझ्या पहिल्या चॅनलवर सुद्धा वाळवणाचे पदार्थ आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही जर माझी व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईकसुद्धा करू शकता, शेअरसुद्धा करू शकता, सबस्क्राईब सुद्धा करू शकता. आणि चला, आता खूप जास्त इथे क्लिनिंग चालू आहे. त्यानंतर मला पूर्ण रॅकची भांडी घासायची होती. पूर्ण नंतर मी रॅक वगैरे काढून घेतला, घरामध्ये पूर्ण डबे वगैरे काढून घेतली आणि पूर्ण जे कडप्पे असतात वरचे लॅम्पवरचे ते देखील पूर्ण काढून घेतले होते. आणि चला, एका साईडला पूर्ण डबे वगैरे घासून घेतली, रॅक वगैरे घासून घेतली होती. त्याचा काय व्हिडिओ तुम्हाला आला नाही, तो काही शूट्स घेतला नाही. नंतर पूर्ण खाली जे पाणी साचलेलं असतं ते देखील मला पूर्ण काढायचं होतं. आणि छान आता जे गॅसच्या वाट्यावर जे पाणी होतं आणि इकडं थोडंसं पाणी एका साईडला ओढलेलं होतं, साचलेलं होतं ते चला. आणि क्लिनिंगचा काय पूर्ण व्हिडिओ मी काही घेतलेला नाही आहे. हा व्हिडिओ अर्धाच आहे आणि अर्धा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा येणार आहे. तर खूप सारा व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळे हे शूटिंग अर्धच घेतलेलं आहे. आणि याचा देखील पूर्ण डीपमध्ये किचन क्लीन वगैरे झाल्यानंतर पुन्हा व्हिडिओ येणार आहे. त्यानंतर खाली उतरली आणि पूर्ण आता रॅक वगैरे काढली होती, फ्रीज वगैरे साईडला असं रखवलं होतं आणि तकोटी ती देखील काढली. कडप्प्यावरचे पूर्ण डबे वगैरे सर्व काढून घेतलं आणि हे देखील खूप छान सर्व घासून घेतलं. भिंती वगैरे सुद्धा छान अशा घासून घेतल्या होत्या मी आणि छान आता नळी लावून धुवून काढत आहेत. तर अशा पुसून देखील करू शकतात, पण मी काय पुसलं वगैरे नाही, डायरेक्ट नळी लावूनच छान असं सगळं धुवून घेतलं. त्यानंतर खूप घरामध्ये खाली पाणी वगैरे साचलं होतं, ते देखील काढायचं होतं. त्याचा काय व्हिडिओ आलेला नाही. आणि एका साईडला खूप सारा पसारा होता, तो देखील साफसफाई करायचा होता. चला, आता छान असं सर्व क्लिनिंग झालेलं होतं. साऱ्या साईडचं पाणी साफ वगैरे करायचं होतं, तर बघू शकता तुम्ही. आणि